प्रेम म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. प्रेमाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. तुमच्याही असतील. पण एका स्त्री पुरुषाने एकमेकांवर केलं म्हणजेच प्रेम असतं का? आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात. मुलं आई वडिलांवर प्रेम करतात. मैत्रीत सुद्धा प्रेम असतंच की. आज ज्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत त्यातील कथा आहे मैत्रीची, प्रेमाची आणि स्त्रियांची. डायमंड पब्लिकेशन कडून नुकतंच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं नाव आहे बिंदास गर्ल्स. लेखक आहेत चेतन पाटील. बिंदास गर्ल्स हे लेखक चेतन पाटील यांची पहिली कादंबरी आणि ती त्यांनी खूप सुंदर पद्धतीने लिहिली. कथेत प्रत्येक वेळी बॅकग्राऊंड घडामोडींचं डिटेल वर्णन केलंय की त्यात आपल्याला सिनेमॅटिक फील येतो. यात ॲक्शन आहे, स्लो मोशन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे, लव्ह आहे, फ्रेंडशिप आहे, इमोशन आहे, सॅडनेस आहे, सगळं काही आहे. सिनेमॅटिक ढंगात लिहिलेली ही एक कादंबरी आहे. या पुस्तकाच्या कथेबद्दल बोलायचं तर किरण आणि मृदुला या दोन मैत्रिणींची ही कथा आहे. ही कथा त्यांच्या मैत्रीची आणि निस्वार्थ प्रेमाची आहे. किरण ही टॉमबॉय मुलगी आहे. सख्ख्या वडिलांकडून आणि सावत्र आईकडून तिला कधीच प्रेम मिळालं नसतं. त्यामुळे ती पुरुष जातीचा द्वेष करत असते. आणि मृदुला हिला तिची आईच तिचे आई वडील. अशा या मुलींची ओळख होते पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनी. मृदुला, किरण, श्रीलेखा, प्रसाद, दिनेश अशा या 5 मित्रांचा ग्रुप बनतो. त्यातच मृदुला आणि श्रीकांतचं जुळतं. त्यांचं प्रेम हळूहळू फुलत जातं. सगळं चांगलं चालू असताना एक भयानक घटना घडते आणि सगळं काही बदलतं. किरण आणि मृदुलाचं सगळं आयुष्यच बदलतं. कोणत्याही वयातील स्त्री ही या कथेतील पात्रांशी आणि कथेशी कनेक्ट होईल. प्रियंका नावाचं पात्र हे या कथेमध्ये काही काळच येतं, पण तिच्या दुःखात आपण बुडून जातो. पुरुष स्त्रीवर शारीरिक बलात्कार एकदाच करतो, मात्र त्याच्या मानसिक आघातामुळे तिच्यावर अनेकदा मानसिक बलात्कार होतच राहतो. हे दुःख पुरुषाला कधीच कळणार नाही. हे पुस्तक तुम्हाला Amazonवर, फ्लिपकार्टवर आणि डायमंड पब्लिकेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, नुकतंच कॉलेज संपवून नोकरी जॉईन केलेल्या तारुण्याच्या जीवन ऊर्जेने भरलेल्या 5 मित्रमैत्रिणींची ही कथा आहे. यात मैत्री आहे, हळूवार खुलत जाणाऱ्या प्रेम कथा आहे, त्यात झालेली फसवणूक आहे, चूक कळल्यावर गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठीचा टोकाचा संघर्ष आहे. प्रसंगी मैत्रिणीसाठी आणि प्रेमासाठी जीव देण्याचीही तयारी दाखवणारे लोक यात आहे. कथा आणि व्यक्तिरेखा काल्पनिक असल्या तरीही त्या प्रत्यक्ष जीवनाच्या फार जवळ जाणाऱ्या आहेत. त्यामुळे या व्यक्तिरेखा फक्त नाव बदलून रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला वावरत असल्याचा भास वाचकांना होतो. यात वास्तवाच्या जवळ जाणारे अनेक प्रसंग वाचकांना अंतर्मुख करतात आणि नकळतपणे वाचक कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखेशी भावनिक जोडला जातो. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, परंतु जगाची रीत कधीही बदलत नाही. इंटरनेट व मोबाईलच्या काळातील नवी पिढी, ज्यांना जग पूर्णपणे कळलेलं नसतं, या कादंबरीचं प्रतिनिधित्व करते. बिंदास गर्ल्स ही वाचकांना पानोपानी खिळून ठेवणारी, सिनेमॅटिक ढंगात लिहिलेली मराठी साहित्यातील एक नाविन्यपूर्ण कादंबरी ठरते. युवा लेखक चेतन पाटील निसाद यांच्या लेखणीतून साकारलेली ही कादंबरी वाचकांसाठी एक रम्य, सुखद अनुभव ठरेल असा विश्वास वाटतो. सिनेमॅटिक ढंगात लिहिलेली ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा. मैत्री आणि प्रेम याचा वेगळा अनुभव ही कादंबरी तुम्हाला देईल. हे पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत ही व्हिडिओ आपल्या वाचक मित्राला शेअर करा, लाईक करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.